नोकरीचे आमिष आणि कोट्यावधींचा गंडा. चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या संस्थेवर आरोप. राज्यात शिक्षण व्यवस्थेला कीड लागल्याची परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत असतानाच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष असलेल्या कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. आणि या नामांकित संस्थेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुण तरुणींची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सनी उर्फ मनीष नरके यांनी केला आहे. पैसे घेऊन 2-2 वर्ष नोकरी लावण्यात आलेली नाही, घेतलेली रक्कम परत केलेली नाही. 11 जून रोजी संस्थेच्या दारात नरके यांनी आंदोलन केलं आणि यावेळेस संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी याबाबत चौकशी करून अहवाल देण्याचे आश्वासन दिल्याचे नरके यांनी म्हटलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने तसेच हे प्रकरण दडपण्याच्या दृष्टीने दबावतंत्र वापरून जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप नरके यांनी केला आहे. त्यामुळे येत्या 25 जून रोजी संस्थेच्या दारात बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन करण्याचा इशारा मनीष नरके यांनी दिला आहे. सध्या माझ्याकडे 13 जणांनी याबाबत फसवणूक झाल्याची माहिती दिली. त्यापैकी 3 जणांच्या फसवणुकीचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम जवळपास 9 कोटी रुपये आहे. त्यामुळे हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करून येत्या काळात मी पीडितांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ती जी महाराष्ट्रामध्ये नामांकित आहे, त्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ताराबाई पार्क मधल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये गेली 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याचे काही पुरावे माझ्याकडे मी घेऊन त्यांच्या संस्थेच्या दारामध्ये आंदोलन केलं 11 जून रोजी. त्या दिवशी मला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखेजींनी 8 दिवसाची मला मुदत दिली होती की याचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, पण त्याचा काय आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही बैठकीला किंवा अहवाल मिळालेला नाही. माझी एकच त्यांना विनंती आहे, ह्या जर भ्रष्टाचार झालेल्या म्हणजे ज्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत त्या लोकांचे पैसे आपण परत करावेत, किंबहुना नाहीतर आम्ही 25 तारखेपासून परमपूज्य बापूजी साळुंखेंच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलनासाठी बसण्यासाठी मी तयार आहे. त्यामध्ये सिनियर भरती असते, क्लार्क भरती असते, त्याचा रेट 70 लाखापासून 40 लाखापर्यंत आहे. शिपायापर्यंतच्या भरतीपासून सिनियर भरतीपर्यंत 70 लाख रुपयाची त्या पदाची भरतीला रेट आहे. आणि ह्याचे पुरावे आहेत, हे पुरावे मी चांगल्या पद्धतीने लॉकर्सला ठेवलेले आहेत. मी न्यायालयीन लढा लढत असताना मी ते कोर्टामध्ये सादर करणार आहे. न्यायालयाच्या समोर न्याय देवता मला याच्यामध्ये तुमच्या सर्व मीडियांच्या वतीने ह्याला न्याय मिळेल एवढं मी या ठिकाणी बोलतो. होय, ज्या दिवशीपासून मी त्या दिवशीपासून माझ्यावरती दबाव आहे, मला प्रेशर आहे. एक CR ची मला ऑफर दिलेली आहे. 1 CR तुम्हाला देतो, तुम्ही हे मागं घ्या. एकेकाने तरी तू कोल्हापूरमध्ये आलास तर तुझं पाय मोडून ठेवीन, तुला मारून टाकेन, अशा धमक्या आहेत. तुझी गाडी उडवून टाकेन, तुला जिवंत ठेवणार नाही, अशा धमक्या मला वारंवार येत आहे. नाही देणार नाही मी तक्रार, कारण की मी जनतेचं कुठंतरी चांगलं व्हावं म्हणून मी ह्यामध्ये उतरलेलो आहे. माझं बरं वाईट काय झालं तर मी त्यासाठी समर्थ आहे, पण ज्या वेळेला माझं बरं वाईट होईल त्यावेळेला श्रीराम साळुंखे व धनाजी देसाई ह्याला कारणीभूत असणार आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.